अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान, उमापति महादेव। जय जय रघुवीर समर्थ। तुकाराम महाराज असं सांगतात, गीता भागवत वेद उच्चारिता, पापाची तो वार्ता कोठे न राहे, सकळ वासना नामी जी रंगली, साधने राहिली मग कैची, म्हणून या नेम ऐसा तरी जीवा, होय तोची देवा आवडता, उगवला दिवस जायतो क्षणाक्षरात, विचारोनी हेती वेग करा, तुका म्हणे स्मरा वेगी विठोबासी, न धरा मानसी दुजे काही, न धरा मानसी दुजे काही, न धरा मानसी। तीर्थाचे ते मूळ, व्रताचे जे फळ, ब्रह्म ते केवळ पंढरीचे, ते आम्ही देखिले आपुले नयने, फिटली पारायणे लोचनी, जीवीचा जिवाळा सुखाचा शेजर, उभे कटीकर ठेवनिया, जयाचा जनिता कृपेचा सागर, दिना लोभ पर दृष्ट काळ, सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी, आकार निर्गुणी तैसेची, तुका म्हणे नाही श्रुती आवडते, आम्हा सापडेले गीती गाता। असा आज भीष्म पितामह गंगेबद्दल वर्णन करत आहे। हिमालया पर्वतावरून आलेली ही पृथ्वीवर उतरलेली गंगा जी आहे ती स्वर्गाची जननी आहे, म्हणजे स्वर्ग तिच्याजवळ आहे, तिच्यातून स्वर्ग निर्माण झाला, म्हणून उत्तरांचलाचा जो भाग आहे त्याला स्वर्ग असं म्हणतात। ऋषिकेश पासून तर बद्रीनाथ केदारपर्यंतचा सगळा भाग स्वर्ग तुल्य आहे। आता बघा कशी चादर पसरलेली आहे तिथे। सगळ्याचं कारण सर्वश्रेष्ठ रजोगुण आहे। जगामध्ये कारण जो आहे तो रजोगुण आहे आणि गंगेत रजोगुण रहित आहे। गंगा जी आहे तिच्यात रजोगुण रहित आहे, ती कायम सत्वगुणी आहे म्हणून उद्धारणी। मग गंगा जैसी वाहे तैसे त्याचे मन, ज्याच्यात पूर्ण सत्वगुण राहील त्याचं मन गंगेसारखं होईल। आपला तर रंग ढंग संग पानी तेरा रंग ऐसा जिसमें मिलाया वैसा, म्हणून संग सोडून सुखी राहावे। जेवढा संग सोडता येईल तेवढं सुखी राहायचं। म्हणून अत्यंत स्मुक्ष मरे हुए प्राणी सब दुख के शैया से मुक्त हो जाते हैं। अतिस्मुक्ष हे जरी प्राणी त्याच्यात पडले, किती दिवसात हिंदी शब्द तोडण्यात आला नाही ते येत नाही माझ्या, विचारदृष्टी वेगळी असल्यामुळे ते वाचलं गेलं।
स्मुक्ष जीव त्या जलाश्रयाच्या स्रोतामध्ये जेव्हा वाहतात त्याच वेळा ते मुक्त होतात. अशी गंगा आहे. म्हणून सुखद शय्या पवित्र जल वाहून नेणारी, जगताची रक्षा करणारी सत्य स्वरूपा भगवती आहे. आणि ती सत्य स्वरूपा आहे म्हणून सिद्धगण लोक तिला देवी भगवती गंगा असं म्हणतात. भगवती देवी आहे गंगा आणि सिद्ध स्वरूप आहे म्हणून सगळे सिद्ध गंगेच्या काठावर राहायचं म्हणतात. आणि एवढंच नाही तर देह सुद्धा त्याच्यात टाका. आता शरीर टाकणं विज्ञानाच्या दृष्टीने चुकीचं आहे म्हणून गंगेचा एकच भाग असा ठेवला आहे. 7 धारा काढल्या, त्या धारामध्ये त्यांचे देह टाकले जातात. अजूनही सिद्धांनी सांगितलेलं त्यांचा देह त्याच्यातच जातात. जसं नर्मदेमध्ये एक भाग आहे त्याच्यामध्ये देह सोडून देतात त्या साधू लोकांचा. तिथले मत्स्य तो देह खात असतात. कबीर महाराज म्हणतात होय भंडारा. त्या लोकांचा काय होतो भंडारा. मग हे जे ख्रिश्चन आहे ना यांचा देह सुद्धा क्रोंच नावाचे प्राणी खातात. खाली ती जी विहीर आहे त्याच्यामध्ये ते शरीर ठेवलं की प्रत्येक जण त्याच्यावर दही टाकतं थोडंसं. मग कुत्रा येतो त्याने कधी नाही चाटलं तर सगळेजण आपल्या पायातला जोडा काढून त्याला मारता प्रेताला. आता प्रेताला मारून काय उपयोग आहे. तो जिवंतपणे चुकला की त्याला जोडा मारला पाहिजे. म्हणून एका न्यायाधीशाच्या अंगावर एकाने काय फेकला कारण तो चुकला. तुम्हाला तर नाव माहिती आहे. असं आहे असं आहे. तुम्ही त्या पदावर असल्यावर सर्व धर्माचे न्यायाधीश आहे. कोणत्याही धर्माबद्दल अपवित्र बोलायचं नाही. सगळे धर्म ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य आहे. पण एकाच धर्माला डोक्यावर घेणं चांगलं. आजचं भाषण आहे का. दोन्ही पक्षाचे लोक करून राहिले चर्चा पण जो तो आपलं डोक्यावर घेतो. ज्यांना समज नाही ते स्वार्थाकरता डोक्यावर घेत आहे. म्हणून परमार्थ हा स्वार्थी माणसांचा. मग आपल्यात किती स्वार्थ आहे ते पाहिलं पाहिजे. टेस्टर लावलं पाहिजे ना. या पारोळ्याच्या माईताई होत्या ना एकदा सगळ्यांना बोलवलं त्यांनी आणि भाषणं ठेवले आणि एकदा माझं कीर्तन होतं तिथे. आता रामाची ती कृपा आणि त्या म्हणजे सिद्ध होत्या त्या. तुम्ही कीर्तन करता करता डॉक्टर तोतला माझ्याजवळ होतं. ते नेहमी जायचे त्यांच्याजवळ. म्हणे आता या डॉक्टरांना काही विचारायची गरज नव्हती. ते त्याच्यात म्हणजे नामाच्याही पलीकडे गेलेले माणसं जे असतात त्यांना आपण काही विचारू नये. आपली सेवा त्यांच्यात रुजू करायची असते. तर डॉक्टर तोरताने विचारलं की हमारे दादा का कीर्तन कैसा हो गया. बोले दादा टेस्टर आहे. हे शब्द वापरले होते त्यांनी. प्रत्येकाची टेस्ट घेतो म्हणा. त्यांच्या लक्षात आलं असेल ना की मी मुद्दे कोणाला टाकतोय. बाकीचे लोक तर नेहमीच ऐकतात पण अशी व्यक्ती आपल्या समोर आहे तर तिला नामाचा महिमा कसा टाकला पाहिजे ही किमया असते. नाही तर विद्वान लोक बसले तुम्ही हसवाचं काम करून राहिलं तर नाही चालत. तिथे नाम चांगले चांगले बहु लोकांचे झाले भले. किती पुरावे. म्हणून भगवती गंगा तिच्यामध्ये ज्याने स्नान केलं तो स्वर्गच बनला. त्याचे गुण जायला वेळ लागू द्या. मग ती जसं स्नान केलं कशी ती आत गेली पाहिजे तशी ती आत गेली पाहिजे गंगा. म्हणजे आतही ती शुद्ध करेल आणि बाहेरही शुद्ध करेल.
ती सत्य स्वरूप आहे. म्हणून या पृथ्वीवर तिच्या समान कोणी तेजस्वी नाही. ज्याप्रमाणे अग्नी तेजस्वी आहे, सूर्य तेजस्वी आहे, त्याप्रमाणे गंगाजी सुद्धा, कारण ते गंगेला नुसतं गंगा म्हणायचं नाही तर जी म्हणायचं आदरयुक्त. गंगाजीचे जे स्वामी आहेत ते कार्तिकी आणि त्यांची माता आहे, म्हणजे पार्वती आणि कार्तिक स्वामी हे गंगेचे स्वामी आहे. म्हणून ते नेहमी विप्र जातीवर अनुग्रह करतात. गंगाजी आहे आणि कार्तिक स्वामी जे आहे षडानंद आणि आईसाहेब पार्वती हे ब्राह्मणावर नेहमी अनुग्रह करतात. तर का अनुग्रह करता हे तीन लोक? तर ब्राह्मणामुळे धर्म टिकेल म्हणून ब्राह्मणावर अनुग्रह करायचा आणि ब्राह्मणानं समाजावर अनुग्रह करायचा. ब्राह्मण समाजाला काय देतो? दिशा. आत्ता मी एक उदाहरण सांगितलं की मला जे दिसतं सेवेचं फळ, मी तिथे अमुक काय करू तर अमुक कर, वस्तूने सांगितले. आपल्या पूर्वजांचा आदर करणं हे देवाला अत्यंत आवडतं. देवाला फुलं वाहण्यापेक्षा तुम्ही जर आपल्या पूर्वजांचा आदर केला तर तो देवाला फार आवडतो. श्रावण बाळाची काय आवडली देवाला? देवाला तोच आवडतो जो सगळ्यांशी गोड बोलतो तो. नाही तर जगात गोड बोलायचं आणि गडद उकारलं तर. जो आवडे सर्वांशी तो आवडे. म्हणून आधी भूमंडळात प्रिय व्हा, नंतर मग ब्रह्ममंडळ, स्वर्गमंडळ, वैकुंठ मंडळ काय ते पहा. म्हणून अनुग्रह करतात. ब्राह्मणाचा सन्मान करते गंगा, म्हणून ऋषी लोक तिची स्तुती करतात आणि ती सप्त ऋषींमधून वाहते. किती धारा केल्या तिने? 7. त्याला नाव आहे सप्तस्रोत तीर्थ. आणि त्याच्यावरती आंघोळ करायची नाही संसारी माणसाने. म्हणून पूर्वी घरातलं मोठं माणूस आंघोळ करायचं आधी आणि मग बाकीचे आंघोळ करायचे. आता तुम्ही पेन्शनमध्ये गेले तिकडे वाचा ना काय मध्ये करता. म्हणून काही लोक ते उठायच्या आधी आंघोळ करून मोकळे होतात. आता मोठ्याच्या घरी जातं त्याचं आंघोळीची जागा वेगळी आहे, ती गोष्ट वेगळी आहे. मग आता ज्याला आंघोळ करणाऱ्या माणसाला, केलेल्या माणसाला चहा पाजायचा आहे, त्याने आंघोळ केली पाहिजे. पण सूत्र कसं आहे, मी बिना आंघोळीशिवाय चहा घेत नव्हतं. पण आमची मोठी शर्त आहे ना, कारण मी इथे आंघोळ करतो. मला शुगर झाल्यापासून ती म्हणे तुमचा नियम बंद. मी आंघोळ करून तुम्हाला चहा पाजेल, मग तुम्ही जायचं मंदिरात, नाही जायचं. म्हटलं बस तुझ्या इच्छेप्रमाणे सुरू. आपल्याला काय फरक पडतो त्याच्यामध्ये? वानप्रस्थ आश्रमी माणसानं आपला एका मिरवू नाही. खराच मी गुपचूप पिऊन तिचं व्रत चांगलं होईल ना. तिच्या व्रताला आपल्याला, नाही तर मी घरी चहा पण पित नव्हतो. नाही, आंघोळ कधीच केलेली नाही घरी, सगळी इथे. तिला जर सेवा करायची आहे तर आपण तिला संधी दिली. तुम्ही जर संधीच दिली नाही तर मग सेवा होईल का? मग याच्यात आपला नियम बुडतोय असं वाईट वाटून घ्यायचं का? बुडतोय का आपला नियम? नाही. कोणाला सेवा करायची करू द्यायची. हा देह जर आपलाच नाही आहे, मी आत्ता सांगितलं, तुम्ही भाऊ म्हणा, काका म्हणा, बाबा म्हणा, सासरा म्हणा, काही करा, खरा पण सेवा देवाची. रामाला पुष्कळ लोक वेगळं नातं लावतात, कृष्णाला वेगळे नातं लावतात, मीराबाईने कोणाचं नातं लावलं? असं आहे. देवाशी सगळे नाते जोडतात. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. पण कसं? कायेन वाचा मनसेंद्रिया,
बुद्ध्या स्मरावा प्रकृती स्व करोमि यज्ञम सकलम परस्मै नारायणाची समर्पयामि. एखादा गरीब माणूस आहे, त्याने असं ठरवलं की आपलं शरीर गंगेत गेलं पाहिजे, पण ते काळाला मान्य नसेल, शक्य नसेल, तरी याने मरताना तिचं नाव घेतलं की तिला त्याच्याकरता तिथे येणं भाग आहे. आपल्याकडे पूर्वी तापीवर न्यायचे ना, तर असं अंगावर पाणी नाही शिंपडायचे, माणसाचं शरीर उचललं तापीमध्ये बुडवलं की ठेवलं चितेवर. आता तर आंघोळ झालं नाही म्हणता, काय करायचं ते पायाला पाणी लावून या म्हणता. असं आहे. विज्ञानवाले म्हणतात काय आता आंघोळ घालून काय उपयोग आहे, असं नाही आहे. ते शव जरी झालं तर ते शिवस्वरूप आहे, म्हणून त्याला शिवलं की दुसऱ्याला शिवायचं नाही. म्हणजे त्याच्या जाईपर्यंत दुसऱ्याला स्पर्श करायचा नाही, म्हणून पवित्र आहे ते, अपवित्र नाही. म्हणून विष्णूच्या चरणापासून उत्पन्न होऊन अत्यंत प्राचीन अशा परमपावन जलानं भरलेली गंगा भगवती भागीरथी ही, हिला फक्त आपलं मन द्या, दुसरं काहीच देऊ नका. तुमचं शरीर नाही गेलं तरी चालेल. म्हणून सकाळी उठल्याबरोबर स्नान करता नमामि गंगे तव पाद पंकजम. मन कुठे गेलं? मग हरिद्वारला करा आंघोळ, का ऋषिकेशला करा, डोळ्यासमोर आले की स्नान झालं. नमामि गंगे तव पाद पंकजम. मग कोणाच्या पायापासून निघाले? विष्णूर स्मरणम. कोणाच्या कमंडलूतून आली? ब्रह्मदेवाच्या. आणि कोणाच्या डोक्यावर आहे? भगवान. पण आपण तिथे उदबत्ती लावतो. असं आहे. हे मोठं कठीण आहे. ज्ञान दिवा जो आहे तो ज्ञान दिवाच त्याच्यामध्ये सतत तेल पडत राहिलं आणि अग्नी लावला तर तो जळत राहतो. ज्ञानाग्नी आहे. आतल्या दिव्याला कोण पेटवतो? ज्ञानाग्नी. पहा, आपली उपासनेची वेळ झाली ना, आपण कुठूनही आलो तरी त्यावेळेस अरे उपास, त्या अग्नीने आपल्याला काय केलं? जसं ते पूर्वीचं लायटर होतं असं ओढलं बिना पेट्रोलचं की चिंगी उडायची आणि लागायचं. तसं आहे, आपल्याला जागृती येऊन जाते उपासनेची वेळ. भले तिथे लग्न लागत असलं तरी आपल्याला आपली जागृती येऊन टाकतो. कोण? तो अंतरीचा दिवा, आतला दिवा आहे. परवा सांगितलं की दिवा मला पालथा ग्लास घातला तर प्राणवायू कमी झाला की तो चालला जाईल. तसं इथलं आहे. काळाने घातला की दिवा मालवला. म्हणून 3 दिवस 7 दिवस त्या जागेवर काय लावून ठेवतो आपण? दिवा. तर ते खाली कणिक टाकण्याचा उद्देश काय माहिती का तुम्हाला? त्या दिव्यात मुंग्या जाऊ नये म्हणून. मुंग्या जर झाल्या तर त्या कणकीतच जमत राहतात त्या. आणि मग तो किडा एखादा फिरतो. कोणी म्हणतं गाईचे पाय उमटले, कोणी म्हणतं म्हशीचे उमटले, कोणी म्हणतं बकरीचे उमटले, कोणी म्हणतं अमुक झालं. ते त्या मुंग्या जायचे नाही तिथे. नाही तर कणकीला काय लागतात? दिव्यालाही मुंग्या लागून जातं. बा तुम्ही इथे लागून जातं मग ते प्रकाश आणि तेल याच्या योगाने. ते तेलाचा दिवा बंद झाला तर दुर्गंध येतो आणि तुपाचा दिवाचा सुगंध येतो. म्हणून भगवती भागीरथी ही मनानं केली पाहिजे. माता आपल्या पुत्रांवर जसे स्नेह करते तशी गंगा सर्वात्मभावानं आपल्या शरीराला आश्रय देते. म्हणून प्राणीमात्रांच्या कृपादृष्टीनं सर्व गुण संपन्न प्रदान करणारी ही ब्रह्मलोक प्राप्ती गंगा आहे.
ही आपल्या मनाला वश करते. म्हणून ही मातृभावानं हिची उपासना केली पाहिजे. गंगेची उपासना आई या भावनेनं केली पाहिजे. म्हणून आपण गंगा माता, गंगा माई, गंगा आई असे शब्द वापरतो. आमचा भैया काही वेळा देशावर जायचा, भैया तुम गंगा नहाते क्या? आता तुम्हाला हो म्हणायचा, म्हणजे तुमने डुबकी लगाई की एक हमारी लगाना. आणि मग त्याला मी उपरणं काहीतरी धोतरं द्यायचो प्रत्येक वेळेस, ये उनको पहनने का आणि ये वहाँ बम्बन को देने का. तर तो गेला देशावर की माझं अगदी ते ठरलेलं होतं. मग बाबा गेले तर मी त्याला आप्पाबरोबर तयार केला की तू जा आणि अलाहाबादला एवढं आप्पाला लाईन लावून देते. तो आईनं आदल्या दिवशी नाही म्हणून गेला मला. दुसऱ्या दिवशी नाही मैंने जाऊंगा बोले नो आज तो कुछ हो गया. तर मी तिथे एक सिमेंटचा असं चौथारा केला, तिथे असा बसलो होतो की आता काय करायचं याच्यावर पाठवायचं कोणाला. ते आपल्या सोनन पोरगा येतो बा परदेशी, त्याचे वडील होते बाबूलाल, ते अंतयात्रेत होते. मी असं बसलो होतो, ते जोरात आले, म्हणजे क्या रे क्या हो गया. लोगों को बोलता कि रोना नहीं रोना नहीं, तू मस्तक को हाथ लगाए बैठा. मैंने कहा भैया वैसा नहीं है, ऐसी गडबड होगी. गडबड होगी. त्याचे जावई आले होते, ते अलाहाबादचे स्टेशन मास्टर होते. ते जावयाला बोलवलं, तुम कल जाना हमारे बाबा के अस्थि और हमारे भैया को ले जाना. दुसऱ्या दिवशी त्या रेल्वे स्टेशन मास्तरच्या फर्स्ट क्लासच्या पासमध्ये बाबांच्या अस्थि, आमचा आप्पा अलाहाबाद स्टेशन. अस्थीचं विसर्जन श्राद्ध करून पुन्हा त्यांनी काय केलं, फर्स्ट क्लासमध्ये बसून आप्पाला विसर्जनाची पाठवलं. अशी गंगा आहे. म्हणजे मला म्हणून मी ते पोरं आले की लगेच ती सुनबाई आले की लगेच त्याला एक गमतीनं बाबूलाल प्यारेलाल म्हणायचे. म्हातारा पण अगदी मला म्हणायचे क्या रे क्या हो गया रोता है, लोगों को बोलता रोना नहीं रोना नहीं. तर ते गंगेत जायचंच होतं त्यांना. नावच गंगाधर होतं. तर ते हे असं असतं. आता आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सगळ्याच नद्या गंगा आहे असं आपण समजतो. एकदा आपल्याला ज्ञान प्राप्त झालं की कोणत्या न कोणत्या नदीमध्ये असते जाणारच आहे. मग सगळ्या कोणत्या आहे? गंगा. गंगा गोदावरी शब्द आहे. आता हे सिंहस्थ येईल ना तेव्हा नाशिकचं गंगेचं मंदिर उघडेल, नाही तर 12 वर्ष बंद असतं. आईसाहेब तिथे त्र्यंबकला छोटंसं मंदिर आहे, ते उघडतं. गंगा गोदावरीत येते आणि कन्या राशीचा जेव्हा गुरु होतो तेव्हा गंगा कृष्णा नदीमध्ये जाते खाली आणि मग तिकडचा सिंहस्थ होतो. कन्या गते. इथे नाशिकला सिंहमेला आणि खाली कन्या गते. म्हणजे दक्षिणेच्या लोकांपर्यंत गंगा जाते. मग ती जर सर्वत्रच आहे मग गंगा नाही कुठे. जसा देव सगळ्या ठिकाणी पाहायचा आहे तशी आईसाहेब सुद्धा सगळ्या ठिकाणी आहे. गंगा गोदावरी म्हणून सगळ्या प्राणीमात्रांवर कृपा करणारी आहे. ती लोकदायिनी आहे. ती मातृभावानं जगाला सांभाळते. म्हणून सगळ्यांनी मातृभाव करावा. म्हणून बरेच लोक गाईचं नाव सुद्धा गंगा ठेवतात. असं आहे. कारण तिच्यामध्ये सगळ्या नद्या वास्तव्य करतात. कोणामध्ये? आणि म्हणून शास्त्र म्हणतं गोमूत्र गाईचं शेण प्रेतावर शिंपडा म्हणजे पवित्र झालं. तिथे सुद्धा शिंपडावं लागतं स्मशानात. गाईचं गोमूत्र आणि शेण. आम्ही हुशार असतो, काही लोक शेण आणत नाही, मग ती गौरीत चिरून टाकतो, त्याच्यात चुरून टाकतो शेणाचं. गौरी पाण्यात चिरली म्हणजे काय झालं? गोमूत्र.
गौरीला तुम्ही गौरी म्हणतात, पण यज्ञामध्ये तिला शुभा म्हणावे लागते. शुभान शुभान सगळ्यांना समजत नाही ते. म्हणून ते म्हणतात ही अशी भागीरथी आपल्या मनाला वश करते. अमृतमय देणारी गंगा रूपी गाय ही सुद्धा तिच्या समान आहे. म्हणून गोदानाच्या वेळा काय करावं लागतं, गाईची शेपटी धरावी लागते आणि त्या शेपटीवर पाणी टाकून ते पाणी ब्राह्मणाच्या हातावर सोडावं लागतं, तेव्हा गोदान होतं. सर्व गुण संपन्न अशी ही गंगा आणि ती गाय अन्न देणारी आहे, पर्वताला धारण करणारी आहे आणि पर्वतापासून निघणारी आहे. ब्रह्मदेवाला शंकराला शांत देणारी, ब्रह्मदेवाला ब्रह्मज्ञान देणारी आहे आणि विष्णूला आनंद देणारी आहे आणि राजा भगीरथाचं मनोरथ पूर्ण करणारी म्हणून भागीरथी. इकडे आल्यानंतर भागीरथी गंगा होते, वरती गंगा आहे. आता गंगोत्रीची पूजा सुद्धा खाली होणार आहे आणि गंगोत्री, जमुनोत्री आणि केदारनाथ आणि बद्रीनाथ यांचं दर्शन 12ही महिने होणार आहे. 12ही महिने म्हणजे उत्तरांचलाची यात्रा धूम. काल शंकराचार्यांनी केली, पहिलं दर्शन घेऊन ते निघाले. जोशी मठ जो आहे तिथे शंकराचार्यांचं स्थान आहे. म्हणून ते म्हणतात आनंद देणारी आहे ती, ब्रह्मदेवाला प्राप्त करणारी आहे आणि गंगाजी मोक्ष अभिलाषा पूर्ण करणारी आहे. राजा भगीरथाची तपश्चर्या पूर्ण झाली आणि सगळे पितर उद्धरले. गंगेचं पृथ्वीवर आली तेव्हापासून मनुष्याच्या शरीराचा उद्धार करण्याचं काम व्रत तिने घेतलेलं आहे. म्हणजे परलोकाचं भय उरत नाही. गंगेच्या उपासनेनं परलोकाचं भय. हे ब्रह्मन, मी आपल्या बुद्धीने गंगेचं गुण वर्णन करून सांगितलं, पण मी सुद्धा गंगेचा अंश आहे. मी सुद्धा गंगेचा अंश आहे. म्हणून बाळंतीण बाई झाली की 6 महिन्याने तिला देवाच्या पायाचं तीर्थ द्यायचं असतं. कारण देवाच्या पायातून गंगा निघाली आहे. आता असली पुजाऱ्याजवळ किंवा असली गंगा तर दिलं तर उत्तमच आहे, पण नाही तर देवाच्या चरणाचं तीर्थ असं आहे. काय करते गंगा तर शुद्ध करते. म्हणून समुद्र पर्यंत जाते आणि समुद्राच्या मध्ये प्रवेश करते. गंगाजीचं गुणवर्णन करणं असंभव आहे धर्मराजा. मी माझ्या श्रद्धेनं गंगेचं वर्णन केलेलं आहे. तुझा विश्वास माझ्यावर असेल तर ते तुझ्या मनाला, वाणीला, क्रियाला, भक्तीला आणि श्रद्धेला आराधन ठरव. खलास. तुझी जर माझ्यावर श्रद्धा असेल तर मी सांगितलेलं चरित्र तुझ्या मनाला, बुद्धीला, चित्ताला आणि श्रद्धेला ठरव. आणि त्यामुळं ती गंगा तुझ्या हृदयात वसो. वर देत आहे आजोबा नातवाला. गंगेची सेवा प्राप्त होणं हे महत्भाग्य आहे. गंगा प्रभावशाली आहे, भगवती आहे, ती भागीरथी आहे. माझ्या बुद्धीनं स्वधर्मानं गुणयुक्त गंगाजी तुला मी सांगितली, तू सगळ्या भक्तांना सुखी कर. भीष्म पितामह धर्मराजाला म्हणतात उत्तम बुद्धिवान, तेजस्वी, शिलोन्वृत्ती तो ऋषी होता. तो त्रिपद गंगेच्या गुणाचं वर्णन करून आकाशामध्ये व्यासांच्या समोरून निघून गेला. त्या ब्राह्मणाच्या उपदेशानं गंगेचं महात्म्य या पृथ्वीवर आलं. विविध उपासना झाल्या
अनेक लोकांना दुर्लभ सिद्ध्या गंगेच्या काठावर प्राप्त झालेल्या आहेत. पण मी शंकराचार्यांचं जाऊ द्या, विवेकानंद तिथेच राहून आले. आता हे किती दिवस राहून आले होते तिथे? कोण? हा, असं आहे ते. कारण तिथे गेल्यानंतर हे अनुकूल होतं. शास्त्री बा सगळ्या सिद्धी अनुकूल. एवढे हरभरे आणून दिले एका शेतकऱ्याने. अरे म्हणे नाही, माझ्या देशात गरीब लोक खूप आहे. एकच पौधा घेतला आणि गाडी तू गुरुजी माझ्या हे मटेरियल लावून दे. असं आहे. ही रहस्य कळायला पाहिजे. आणि हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जीवाला वळत नाही. म्हणून तू धर्मराजा गंगेची उपासना कर, पराभक्ती तुला प्राप्त होईल आणि तुला सगळ्या सिद्ध्या प्राप्त. आशीर्वाद देऊन टाकला. म्हणून ज्ञानी लोकांच्या घरात गंगाजलाची छोटी हे असते पूजेमध्ये. आणि आपण अनेक लोकांनाही वाटतो. बाबांच्या वेळचं उदाहरण सांगतो तुम्हाला. बाबा गेल्या म्हणजे जायच्या आधी पाडव्याला हे हरनारायण शेठ आहे ना, यांचे आई का कोणी वारली होते. तर त्यांनी जशी गंगा आणली तशी 2 टीप भरून गंगा इथे ठेवली होती. आता आम्ही रात्री संध्याकाळी बाबा गेल्यामुळे काही लक्ष नाही तिकडे. सकाळीच मनोहर म्हणे इथे तर गंगा पडली आहे 2 डबे. त्याला म्हटलं फोड. ते बाबांच्या अंगावर 1 टीप टाकला नाही. 15 लिटरचा सगळा गंगेचा. नानांना शेटला कळालं तर ते आले म्हणे दादा आपली गंगा वापरून घ्या. म्हटलं वापरली वापरली जे होईल ते होईल म्हटलं. तर आपोआप गंगा आली. ह्या ज्या गोष्टी असतात मग एक टीप ते घेऊन गेले घरी. कारण माहेश्वरी समाजामध्ये श्राद्ध करताना गंगाजळीचं पूजन करायचं असतं आणि मग श्राद्धाचं अन्न खात नाही, पण गंगा पूजनाचं अन्न त्याला गंगा प्रसादी असं म्हणतात मध्ये. आणि मग त्याच्यामध्ये सगळं घेवर मांड्या बिंड्या सगळे पदार्थ असतात. गंगेचं पूजन करायचं, गंगेला नैवेद्य दाखवायचा, मग सगळ्या लोकांनी ते अन्न खायचं. म्हणजे त्याला श्राद्धाचा निषिद्ध म्हणत नाही, म्हणून त्याला गंगा प्रसादी असा शब्द आहे. त्यावेळेस वैशंपायन सांगतात जन्मेजया भीष्मांच्या द्वारानं गंगेची स्तुती ऐकल्यानंतर इतिहासामध्ये भर पडली. धर्मराजाला मोठी प्रसन्नता झाली. त्यांनी गंगेचं स्तवन करायचं रोज ठरवलं. आणि इतिहास श्रवण केल्याशिवाय मनुष्य पापातून मुक्त होत नाही. म्हणून पुराण ही एक गंगा आहे. जसं जसं पुराण आपण ऐकतो तसं तसं पुराण श्रवण केल्यानंतर आपल्या शरीरातले दोष, जसं नाम सर्व दोषाहरण आहे, सगळं नामाने काय होता, सगळे दोष निघून जातात. एवढंच नाही तर जड जीवा कारण. म्हणून समर्थांनी गंगेवर एक अभंग लिहिले, राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. प्रत्येक संतांचं गंगेवर वर्णन आहेच, कारण ती अत्यंत पवित्र आहे. आणि आपल्याला दत्त जयंतीच्या पर्व काळामध्ये गंगेचं महात्म्य आपल्या गुरुनंच आपल्याला सांगितलं. कारण त्यांच्या नामातच गंगा आहे. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनी तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते.
आणि त्यांच्या जन्माच्या दिवशीच मंत्र मिळाला, नमो भगवते वासुदेवाय. भजन त्याच दिवशी मिळालं, दिगंबरा दिगंबरा. ही जी गंगा निघाली, आता ती वर्षभर तुमच्या आमच्या मुखात राहो, सगळ्यांकडून जप हो आणि गंगा आपल्या हृदयात कायम वास्तव्य करू. धर्मराजानं पितामहांना वंदन केलं आणि त्यांच्या चरणावर, कारण ते गंगानंदनच आहे भीष्म, बुद्धी विद्या सदाचारशील सगळे गुण संपन्न झाले पाहिजे असं मागितलंय, की सगळे माझ्या राज्यातले लोक गुणसंपन्न. कारण धर्मराजा कोण आहे? राजा आहे. राजाची सगळी प्रजा सुखी पाहिजे ना, म्हणून मागण मागताय भीष्म पितामह की माझ्या राज्यामध्ये सगळ्यांना बुद्धी विद्या सदाचार शील हे गुण तुमच्या आशीर्वादानं आले पाहिजे. मी सगळ्यांना गंगा सेवा करण्याची आज्ञा करेन. कारण राजा आहे, राजाने निर्णय केला की सगळी प्रजा आपोआप काम करते. लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं होतं, सोमवारी भात खायचं नाही, कोणीच खायचं नाही, शाळेतले पोरं खायचे नाही, हे हॉटेली बंद, जिकडे तिकडे. कोणाला नुसतं सांगून टाकलं त्यांनी, आपल्याकडे तांदूळ कमी आहे ना, भात कमी खा, सोमवारी कोणीच खायचं नाही, हॉटेली बंद. बिलकुल संत आहे. का तर राजाचं जर शुद्ध असेल तर सगळी प्रजा, यथा राजा तथा प्रजा. घरातल्या मोठ्या माणसांनी जर सगळ्या आई वडिलांच्या फोटोला नमस्कार केला तर बाकीच्यांना आपोआप वळ लागतं. हे इंग्लिश मिडियमचे पोर म्हणतात, आम्हाला म्हणते आजीला नमस्कार कर, तू कुठे करते, लगेच बोलतो तो वाकडी मान करून. आजी तू आजोबाला किती बोलते, आजी म्हणते ते तशाच आहे. तर याकरता आपल्याला घरातला आदर्श नीट केला पाहिजे. पण तुम्ही तुमचा आरसा जर नीट पुसलेला नसेल तर तुमचा चेहरा कुठून दिसेल चांगला, कुठून दिसणार आहे. दर्श म्हणजे आदर्श. आदर्श हा घरात प्रत्येकाला पाहिजे. नाही तर परवा वधूवर मेळाव्यात सांगितलं ना, तुम्ही मुलीला फक्त असं हे करता नाही, तिला घडवा, लहानपणापासून घडवा की प्रत्येक प्रसंगाला सामोरं जावं लागतं. तुम्ही आज घडवत नाही म्हणून ती रडतच येते तुमच्याकडे, रडतच येते. किती दिवस रडेल ती सून, म्हणाल जा मायबाई. म्हणून मुलगी रडकी नको, लढवली पाहिजे. आपल्या जवळ जरी वडील असले तर नेहमीच वडिलांना काम सांगायचं का, तिकडून येताना भाजी घेऊन या, तिकडून येताना भाजी घेऊन या. स्वतः आपण काही करायचं. वडील करतील पण त्याच्या मागे दोष तुम्हाला लागतील. समंजस सासर झालं पाहिजे, समंजस सासू झालं पाहिजे, समज आणि उमज आली पाहिजे. आपण केलं तर ते काय म्हणतात मग तिकडचे, बरे बैल चालले, आपल्याला काय करायचं असं होतं ते. म्हणून धर्मराजा म्हणाला, महाराज माझ्यावर कृपा करा, माझ्या राज्यातला क्षत्रिय वैश्य आणि सेवेकरी हे सगळे ब्रह्मत्वाला गेले पाहिजे. कारण मला तर सगळे सारखे आहे राजा, हे होणं शक्य नाही. तुझ्या आज्ञेने सगळे ब्रह्मत्वाला जाणार नाही, ब्राह्मणाच्याच आज्ञेने जातील. बस संपूर्ण टाकलं. कारण तू क्षत्रिय आहे, मी ब्रह्मत्व होतो, मी गंगेचा पुत्र. माझं दुर्योधनानं ऐकलं,
धृतराष्ट्राने ऐकलं, अरे मला काम करायला लावून दिलं, सेनापती गेलं, माझ्या हातून लोकांना मारायला लावलं, तर क्षत्रियाला ब्रह्मत्व जमणार नाही. तू जर ब्राह्मणाच्या ताब्यात राहशील तरच ते होईल. तुम्हाला तुमचा क्षत्रिय गुण उसळून काढतो ब्रह्मत्व. मग पुढे विचारतील ते विश्वामित्राचं, पुढे विश्वामित्राचं उदाहरण सांगतील ते. धर्मराजा विश्वामित्राची फजिती आहे, स्वतःचे पोरं विकावे लागले, त्याला बायको विकावी लागली, फजिता कमीच नाही झालेली. असं आहे. हे तपाला तर निघून गेले, पण त्यांचे हाल काय झाले. एकदा संसार केल्यानंतर संसाराचे हाल करायचे नसतात. जबाबदारी सोडून मग जाता तुम्ही, म्हणजे पुत्रावर सोडायची जबाबदारी. पण पुत्र मूर्ख असेल तर कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. सत्यगुरु राये कृपा मग केली.